कोल्हापुरातल्या कागलमध्ये काही दिवसांपूर्वी समरजित घाटगेंनी तुतारी हाती घेऊन भाजपला धक्का दिला। आता पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या आणखी एका मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघावर महायुतीतल्या अजित पवारांनी दावा सांगितला। त्यामुळे गेली अनेक महिने या मतदारसंघात निवडणुकीची तयारी करणाऱ्या शिवाजी पाटलांची किंबहुना भाजपची कोंडी झाली आहे। आधी कागल आणि आता चंदगड। अजित पवारांमुळे भाजपची कोंडी। फडणवीसांच्या शिलेदाराचा पत्ता कट। काही दिवसांपूर्वी भाजपच्या समरजित घाटगेंनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। याचं कारण होतं कोल्हापुरात घाटगेंच्या कागलच्या जागेसाठी महायुतीतील अजित पवारांच्या उमेदवाराला मिळणारं झुकतं माप। पण आता अजित पवारांमुळे कोल्हापुरात भाजपची आणखी कोंडी होण्याची शक्यता आहे। कारण कागल नंतर चंदगडच्या जागेवरही अजित पवारांनी दावा सांगितलाय। त्यामुळे भाजपचे शिवाजी पाटील अडचणीत सापडले आहेत। सामान्यांकरता जी सेवा ते करतायत, मला विश्वास आहे चंदगडच्या जनतेचा आशीर्वाद देखील ठाणेकरांप्रमाणे आमच्या शिवाजी पाटलांना निश्चितपणे मिळेल, हा मला विश्वास आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे या भागाचे उमेदवार जे तुम्हाला दिले जातील त्यांना आपण दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा। त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा शब्द माझ्या मायमाऊलींना देतो, माझ्या बांधवांना देतो। शुक्रवारी अजित पवारांनी राजेश पाटलांना दुसऱ्यांदा आमदार करण्याचं आवाहन केलं आणि अप्रत्यक्षपणे या मतदारसंघावर दावा केला। त्यामुळे शिवाजी पाटलांची किंबहुना भाजपची पुन्हा एकदा कोंडी झाली। पण यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विचारलं असता ते काय म्हणाले तुम्हीच ऐका। चर्चा आपल्या स्तरावरची चर्चा आहे। राजेश पाटील हे तिथले विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि त्याच्यामुळे मी मगाशी एका वाक्यात सांगितलं की आमची चर्चा खूप पुढे गेलेली आहे। याचा अर्थ त्या जागेच्या संदर्भात काय ठरलं असं मी काय म्हणू इच्छित नाही, पण त्या ठिकाणी जाणं, पक्षाचा जनसंवाद कार्यक्रम राबवणं, जनसन्मान यात्रा राबवणं हे काय गैर असं मला वाटत नाही। चंदगड मतदारसंघात 2019 मध्ये शिवाजी पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढले। त्यावेळी त्यांनी विद्यमान आमदार राजेश पाटील यांना कडवी लढत दिली होती। राजेश पाटील यांना 55,558 मतं मिळाली होती, तर शिवाजी पाटलांच्या पारड्यात 51,173 मतं पडली होती। अवघ्या 4,385 मतांनी शिवाजी पाटलांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्यानंतर शिवाजी पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राजकीय इनिंगची पुन्हा नव्यानं सुरुवात केली। गेल्या वेळच्या मतांची पिछाडी भरून काढण्यासाठी त्यांनी जनसंपर्क वाढवला। मतदारसंघात कोट्यवधींचा फंड आणत हवा केली। आगामी विधानसभेसाठी ते भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत। विशेष म्हणजे शिवाजी पाटील फडणवीसांच्या मर्जीतले आहेत। पण अजित पवार महायुतीत आल्यानं शिवाजी पाटलांच्या तयारीवर पाणी फिरण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाटील सध्या तरी वेट अँड वॉचच्याच भूमिकेत आहेत। काय निर्णय असेल तर पक्षाच्या आम्ही पुढे जाऊ शकत नाही। पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहोत। मागच्या वेळा जे घडलं ते थोड्या वेळाने अपशय आलं। उद्या बघू पक्ष काय निर्णय चांगला घेतील। एक ते मैत्रीपूर्ण लढत होईल किंवा पक्ष आम्हाला तिकीट देऊ शकते, मला आशा वाटते। आणि जो पक्ष काय सांगेल ते अंतिम निर्णय आमचा असू। महायुतीत विद्यमान आमदारांना उमेदवारी हा फॉर्म्युला गृहीत धरला तर राजेश पाटलांनाच चंदगडमधून उमेदवारी मिळणार आहे। असं झालं तर शिवाजी पाटील पुन्हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, की समरजित घाटगेंसारखी थेट पक्षांतराची भूमिका घेणार? चंदगडमधला तिढा महायुतीतले पक्ष कसा सोडवणार पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।